लावले साहेब मदतीच्या अपेक्षा आहे, बांधावरच्या मदतीच्या अपेक्षा आहे. आपल्या या ठिकाणी पंचनामे करण्यासाठी ते शेतकरी बोलले की या ठिकाणी शेतकरी आहे या शिंदफणा नदी पात्रातले जे काही शेतकरी आहेत काठावरचे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि 3 दिवस झाले आम्ही या ठिकाणी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी बांधावर आहोत, परंतु त्या शेतात जाता येत नाही. तिथली नेमकी माती किती वाहून गेली, त्याचं नेमकं नुकसान किती झालेलं आहे हे अद्यापपर्यंत आपल्याला समजू शकलेलं नाही. त्यामुळे तातडीनं या ठिकाणी लोकप्रिय आपल्या मंत्री पंकजाताई देखील या ठिकाणाहून येऊन गेलेले आहेत आणि शासनानं या ठिकाणी ग्रामसेवक असतील, तलाठी असतील यांच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यांचा पंचनामा करून या ठिकाणी त्यांची नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीत आमचे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणाले आहेत की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी तर आता पीएम फंड ओपन करा ना. आम्ही जी शाळा आता पीएम फंड ओपन करा आणि द्या हो पाठवून. आणि पंचनामा करून निघाला ना, पंचनामा काय करायचं, सगळं वाहून गेलंय. जमीन फरसावट केली आहे, जाता येत नाही, त्यांना तिथे जाता येत नाही, जायची गरजच काय. आताच कागद त्याला अर्ज कशाला, ते सगळं बरबाद झालेलं दिसतंय ना तुम्हाला. 2023-24 चा क्रॉप इन्शुरन्स मध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून ज्या क्रॉप इन्शुरन्स योजनेचे 4 ट्रिगर या सरकारने काढले आणि त्यातून स्वतःचा प्रीमियम वाचून घेतला आणि प्रीमियम वाचून घेतल्यामुळं आज जे नुकसान झालं ते नुकसान न भरून येण्यासारखे आणि सरकारला द्यावं लागणार हे, कारण सहजासहजी शेतकरी माफ करणार नाही. आमच्या 3-3 किलोमीटरच्या जमीन वाहून गेल्यात, खडक उघडा पडलाय आणि त्याला वेगळी मदत द्यावी लागेल आणि प्लस तुम्हाला ही मदत द्यावी लागेल. सरकारने जे ट्रिगर काढले ना, आज जर स्थानिक नैसर्गिक आपत्तीचं ट्रिगर असतं ना तर या सरकारला प्रीमियमच्या विमा कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जवळपास 4-5 हजार कोटी रुपये सहज मिळाले असते. पीक विम्याच्या बद्दलचे जे निकष आहेत ते बदलायची वेळ आली, आता बदलता निश्चित बदल पाहिजे. अगोदर हे जे कर्तव्यदक्ष कृषी मंत्र्याचं जे गुणगान चाललंय, 65 MM च्या पुढे पाऊस पडला तर अतिवृष्टी करायची आणि ऑटोमॅटिक त्या ठिकाणी पीक विमा मिळायचा. आता त्याचे निकष कुणी बदलला, कुणी हा बिनधास्तपणा केला आणि